तर काल मी काय शिकवत होते? हे लेक्चर मध्ये नंतर कर. हॅलो, ऐकू येते का? हॅलो. होय. हो मॅम. हा, तर काल मी शिकवत होते की म्हणजे काय शिकवलं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्गी कॉम्प्लेक्स शिकवलं आणि इथेपर्यंत आलं तोपर्यंत टाइम संपलं. तर त्याची फंक्शन्स काल खूप छान सांगितले होते की मी ॲक्रोझोम ड्युरिंग स्पर्मॅटोजेनेसिस, रोल इन सिक्रेशन, देन प्लेट फॉर्मेशन. प्लेट फॉर्मेशन म्हणजे सांगते मी की सेल डिव्हिजन मध्ये कशी प्लेट फॉर्मेशन होते, म्हणजे टिश्यू तयार होताना मायटोसिस किंवा मेयोसिस मध्ये, आणि द सेल्स आर सेपरेटेड, त्याला म्हणायचं की प्लेट फॉर्मेशन. देन सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ लिपिड आणि प्रोटीन, फॉर्मेशन ऑफ लायझोझोम. त्याच्यानंतर मी लायझोझोम शिकवणार आहे, तेव्हा तुम्हाला कळेल की फॉर्मेशन ऑफ लायझोझोम म्हणजे काय. देन युजफुल इन इंट्रासेल्युलर ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल अँड ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल. दोन्हीकडून न्यूक्लियस मधनं बाहेर आणि बाहेरून सायटोप्लाझम मध्ये न्यूक्लियस कसं ट्रान्सपोर्ट होतं हे पण मी काल सांगितलेलं आहे. देन पिगमेंट फॉर्मेशन पण सांगितलेलं आहे, मेलॅनिन पिगमेंट असतं, आणि मिल्क प्रोटीन ड्रॉपलेट्स फॉर्मेशन हे पण मी काल सांगितलेलं आहे की इन केस ऑफ सम मॅमल्स, इन केस ऑफ रॅट्स ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स. आता यातलं इथं आलो होतो आपण, म्हणजे फॉर्मेशन ऑफ ॲक्रोझोम. आता एक स्पर्म कसा असतो बघा, स्पर्मला काय असतं, स्पर्म म्हणजे मेल गॅमेट आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सेल आहे. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेल, कन्सिस्ट ऑफ हेड. कर्सर बघा, हा एवढा हेड आहे, नंतर छोटीशी नेक आणि बाकीचा सगळा पोर्शन असतो तो टेलचा असतो. So what happened? The sperm having acrosome, head having, this is the nucleus, आणि वरती एक कॅप लाईक स्ट्रक्चर बघा, कर्सर बघा, त्याला म्हणायचं की ॲक्रोझोम कंटेनिंग लायझोझोमल एन्झाईम. आता नंतर लायझोझोम येणार आहे, तुम्हाला ह्याच्यानंतर शिकवणार आहे. लायटिक मीन्स इट हेल्प्स टू ब्रेक डाऊन द एक्सटर्नल कव्हरिंग ऑफ द एग, त्याला म्हणायचं ऑटोफेगी. ऑटो म्हणजे सेल्फ डायजेशन करतं लायझोझोम. Secrete lytic enzymes, so many enzymes, protein, lipid, fat digesting enzymes present in the lysosome, including the lytic enzyme present in the acrosome. It when it comes in contact with the egg at the time of fertilization, it also contains the sperm contain haploid number of chromosome. चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा, एक जणच कोणतर लिहिले. आणि काय होतं मग, एक्सटर्नली कव्हर्ड बाय मीन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, and it helps to dissolve the external covering of the egg, and then the sperm penetrate inside. So this is the sperm. So how the lysosome, Golgi complex responsible to form the external covering, that means forms the cap, also acrosome, that is called as the formation of acrosome because of this Golgi complex or Golgi apparatus. आता हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस ऑफ द स्पर्म, हा इकडला हा न्यूक्लियस आहे. दिस गॉल्गी कॉम्प्लेक्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ दिस न्यूक्लियस मेम्ब्रेन ऑफ दिस स्पर्म. ॲक्रोझोम कसं तयार करायचं आपल्याला चाललेलं आहे, नंतर हे इथं येतं, आणि सेंटरला जे काही पॅराक्रोमोझोमल ग्रॅन्युल्स आहेत, कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ दिस न्यूक्लियस ऑफ द स्पर्म, and it dissolves and it forms a cap-like structure that is called as acrosome. This is the acrosome. So most important role in case of, एक मार्काला मी विचारीन बरं का हे, महत्वाचं फंक्शन गॉल्गी, फंक्शन ऑफ गॉल्गी कॉम्प्लेक्स इन स्पर्म इज डॅश डॅश, तिथं डॅश करून लिहायचं की फॉर्मेशन ऑफ एक्रोझोम असेल. याच्यानंतर मी आता जरा सिलेबस संपत आला, मी टेस्ट घेणार आहे. 10 तारखेला परीक्षा चालू आहे, काल मी नोटीस पाठवलेली आहे, तुमची 10 तारखेपासून परीक्षा असेल, त्याच्या आधी पण कदाचित प्रॅक्टिकलची परीक्षा होईल, त्यामुळे जर्नल पाठवायचं नाही, तुमचं तुम्ही ठरवा. आणि नंतर एक, आता हे पण नंतर येणार आहे बघा, फॉर्मेशन ऑफ लायझोझोम. मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ दी गोल्गी कॉम्प्लेक्स इज फॉर्मेशन ऑफ लायझोझोम. लायझोझोम म्हणजे लायटिक एन्झाइम्स, सोमा म्हणजे बॉडी, which responsible for to digest in the form of endocytosis or exocytosis or pinocytosis or phagocytosis, and it destroy a cell keep safe, and it keep the cell in well equipped condition. And how it is formed by means of this Golgi complex. So this is the stacks of Golgi complex forms the secretory vesicles, and the secretory vesicles, when any bacteria or microorganism comes in contact with another toxic substance, when it comes in contact with the cell, what happen, they
here formation of vacuole, here formation of a vacuole, and there is formation of primary, secondary, tertiary lysosomes. This bacteria is engulfed by the, that means this lysosome, and it is neutralized. म्हणजे एखादं विष असेल किंवा एखादे टॉक्सिक सबस्टन्स असेल किंवा एखादा व्हायरस असेल तर काय करते, ही सिक्रेटरी वेसिकल पासून व्हॅक्युल्स तयार होतात आणि इथून ऑटोफेगी तयार होते, म्हणजे असं एक इंडोसायटोसिस तयार होतं. एक लिक्विड असेल तर त्याला म्हणायचं पिनोसायटोसिस आणि सॉलिड असेल तर फेगोसायटोसिस. आणि मग काय तयार होतं तर लायझोझोमल बॅग तयार होते आणि मग त्याला एक्झोसायटोसिस म्हणायचं, मग डिस्टर्ब केलं जातं बाहेर. तर ही सगळी फंक्शन्स आहेत. आणि महत्वाचं अजून एक फंक्शन आहे की रोल इन द सेल अँड प्लेट फॉर्मेशन. म्हणजे आता हा टिश्यू आहे, झाडाचा टिश्यू आहे, तर इथे एक असं प्लेट फॉर्मेशन तयार व्हायला लागले बघा. इट हेल्प्स दॅट मीन्स ओरिजिनल वॉल असतं आणि देअर डिव्हिजन होते आणि एकापासून 2 होतात सेल. एक सेल असेल तर विच डिवाइड्स इंटू 2 cells because there is a formation of plate called as a cell plate formation because of these vesicles formed by this Golgi complex. तेच इथे दाखवलेले. त्याला म्हणायचं की सायटोकायनोसिस, म्हणजे जेव्हा मेयोसिस आणि मायटोसिस होतं तेव्हा प्रोपेज, मेटापेज, अनापेज, टिलोपेज सेल डिव्हिजन होतं, एकापासून 2 सेल पण तयार होतात आणि मध्ये एक कॉन्स्ट्रिक्शन येतं, त्याला म्हणायचं क्लिवेज. एकापासून 2 म्हणजे जेव्हा झायगोट तयार होतो, मेल आणि फिमेल सेल्स, स्पर्म सेल आणि एग कम्स इन कॉन्टॅक्ट टू फॉर्म अ झायगोट आणि देन ऍट द फर्स्ट डिव्हिजन व्हॉट पण कॉन्स्ट्रिक्शन टेक्स प्लेस, म्हणजे असा खळगा पडतो आणि एकापासून 2 सेल तयार होतात, त्याला म्हणायचं की क्लिवेज फॉर्मेशन. आणि मग डॉटर सेल्स तयार होतात. सो दिस इज फॉर्मेशन ऑफ दी रिंग बिकॉज ऑफ दिस मायक्रोफिलामेंट्स आर डेव्हलप्ड. इथे बघा, इथे दिसतं तुम्हाला. आणि मग त्याला म्हणायचं की इन केस ऑफ अनिमल आणि प्लांट सेल हे दॅट मीन्स फंक्शन्स ऑफ दिस सेल डिव्हिजन अँड सायटोकायनोसिस टेक्स प्लेस बिकॉज ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स. आता नेक्स्ट सेल ऑर्गेनेली आहे ती ही लायझोझोम. आता ती लायझोझोम कुठं असते बघा सेलमध्ये, तर इथं असते. आता हे आपण मी पहिल्या लेक्चरला सेल म्हणजे शिकवलं, न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओलस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे आणि इथं ही लायझोझोमल बॅग्स आहेत, सुसायडल बॅग्स म्हणतात त्याला. इकडे तिकडे सगळीकडे सायटोप्लाझम मध्ये असतात. सायटोप्लाझम आणि न्यूक्लियोप्लाझम दोन्ही मिळून काय म्हणायचं, प्रोटोप्लाझम आहे. म्हणजे एक विस्कस फ्लुइड आहे की त्याच्यामध्ये हे सगळ्या सेल ऑर्गॅनेल. आता लायझोझोम म्हणजे लायटिक एन्झाइम, दॅट इज द मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल. खूप फंक्शन्स आहेत त्याच्या, याची लिमिटलेस फंक्शन्स आहेत बिकॉज इट हेल्प्स टू प्रोटेक्ट द सेल बिकॉज ऑफ ऑटोफेगी, पिनोसायटोसिस आणि फेगोसायटोसिस. सो इट कंटेन्स सो मेनी डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. ही फंक्शन सांगाले बघा मी आता ह्याच्या बरोबरच स्ट्रक्चर बरोबर. त्याला पिनोसायटोसिस, पिनोसोम आणि फेगोसोम पण म्हणतात. सो जे काही डेड सेल आहेत हे वर्न आउट करायचं काम करतं. डॅमेज झालेले सेल आहेत ते वर्न आउट करायचं काम करतं. अँड इट हेल्प्स टू रिपेअर द सेल्स. ऑल्सो सेल्फ डिस्ट्रक्शन इज कॉल्ड एज अ propagated or cell death are also called as apoptosis. That means the helps to recover the cell. So lysosomes is known as suicidal bag. एका मार्काला विचारू शकतात why called, because it helps to recover the cell. It helps the cell from damaging and whatever dead cell or any foreign material, bacteria or virus entering into the contact with the cell, it helps to by means of autophagy खाऊन टाकतं आणि ते न्यूट्रलाइज करतं. So it also contains most important enzyme called as a hydrolytic enzyme. Lytic means causing death. ही आता पोझिशन सांगितली. हे सगळे गुलाबी कलरचे दिसतात, हे लायझोझोम्स आहेत. 1 2 3 4 दिसतात. आता त्याचं जर 3 डायमेन्शनल बघितलं तर कसं दिसेल बघा. हे कट केलं. इट इज मेड अप ऑफ आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. So internally it is made up of proteins and centrally presence of enzyme complex. हे आहे प्रोटीन्स आहेत वरून आणि हे एन्झाईम कॉम्प्लेक्स इज दॅट. आता सगळ्या सेलमध्ये असतं. आता इकडे एक सेल लावलेली बघा, पोलीमार्फ किंवा ह्याला न्यूट्रोफिल म्हणायचं. व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स आहे, म्हणजे पांढरी पेशी मधला न्यूट्रोफिल आहे. इओसिनोफिल, बेसोफिल आणि न्यूट्रोफिल असे 3 प्रकार आहेत व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स इन केस ऑफ ह्युमन बिंग्स. त्यातली न्यूट्रोफिल आहे, म्हणजे त्याच्या न्यूक्लियस वरनं ओळखायचं.
बायलोब्ड न्यूक्लियस असेल तर इओसिनोफिल, बेसोफिल असेल तर ट्विस्टेड न्यूक्लियस असतो, आणि हा न्यूट्रोफिल 1, 2, 3 लोब्स आहेत त्याला. आणि हिअर फॉर्मेशन ऑफ ग्रॅन्युल्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ग्रॅन्युल्स आर फॉर्म अँड इट हेल्प्स फॉर दी ऑटोफेगी. म्हणजे हे व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स काय करतात, सैनिक पेशी म्हणतात त्याला. म्हणजे इट प्रिव्हेंट्स द सेल ऑर बॉडी फ्रॉम अदर इन्फेक्शियस एजंट, बॅक्टेरिया और व्हायरस, बिकॉज ऑफ सेल्फ डायजेशन. आणि मग हे काय तयार करतात की अँटीबॉडी फॉर्मेशन तयार करतात. अँटीजन अँटीबॉडी होती आणि मग आता एखादी टॉक्झिसिटी असेल तर ती न्यूट्रलाइज होते. सो हिअर बाइंडिंग टेक्स प्लेस ह्या वरच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला, and then a vacuole is formed. This is called as a phagocytosis. लिक्विड हा म्हणजे सॉलिड फूड मटेरियल असेल तरी. आणि मग हे सेल्फ डायजेशन, त्याला म्हणायचं ऑटोफेगी. नंतर इंडोसायटोसिस होतो, आतमध्ये घेतलं जातं आणि मग न्यूट्रलाइज केलं जातं, त्याला म्हणायचं की रेसिड्युअल बॉडीज. आता ही बघा लायझोझोमल एन्झाइम्स कुठले आहेत बघा. हॅलो, ऐकू येते श्रीराम? हो येते मॅडम. मला मेसेज आलाय की अनएबल टू कनेक्ट असं म्हणून. हा लायझोझोमल एन्झाइम्स बघा. हा ते आता जरा नेटचा प्रॉब्लेम काहीतरी झालाय. किती प्रकारचं फूड आहे? प्रोटीन आहे, लिपिड आहे आणि कार्बोहायड्रेट आहे. सो इट हेल्प्स टू सिक्रीट 3 टाइप्स ऑफ एन्झाइम्स, प्रोटीलायटिक एन्झाइम, लायपोलायटिक एन्झाइम अँड अमायलायटिक एन्झाइम्स. डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाइम सिक्रेटेड बाय दिस लायझोझोम. आता इथे एक लिहिले की ऍसिड फॉस्फेटेज न्यूक्लिएजेस, म्हणजे न्यूक्लिक ऍसिड असतं क्रोमोझोम मध्ये, त्याला म्हणायचं डीएनए आणि आरएनए. डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड. ASE असेल तर एन्झाइम असतं, OSE असेल तर शुगर्स असतात म्हणजे कार्बोहायड्रेट असतो. सो न्यूक्लिएजेस म्हणजे डीएनए आणि आरएनए. एज प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम्स रिस्पॉन्सिबल फॉर दॅट मीन्स एन्झाइम्स आर कोलॅजिनेज, कॅथॅप्सिनेज and other proteases. Carbohydrate digesting enzymes are beta glucosidases, hexosamidases, and alpha and beta monosamidases and alpha fructosidases. That means responsible for convert a complex food into simple one, which is easily soluble and easily absorbable inside the body. And last one is the lipid digesting enzymes. That is the sphingomyelin. ASE means sphingomyelinase and esterase are the enzymes. आता ही सेल मध्ये कसं काम करतं ते दाखवलेलं आहे. आता मगाशी मी सांगितले की फेगोसायटोसिस आणि पिनोसायटोसिस. इफ देर इज अ लिक्विड फूड मटेरियल कॉल्ड एज आर एनी लिक्विड मटेरियल कॉल्ड एज पिनॉस. पिनॉस मीन्स लिक्विड, ग्रीक शब्द आहे, आणि फेगॉस मीन्स सॉलिड. इट enter the cell and these suicidal bags, that is lysosomes, activate and it helps to digest and then neutralize. Here presence of endoplasmic reticulum, mitochondria, Golgi complex. What happened at that time? Mitochondria supply ATP, energy, to these lysosomes to neutralize the any food material. आता हे सगळं खाऊन टाकल्यानंतर ते बाहेर टाकलं जातं. कुठून टाकलं जातं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून. हे वरचं आहे ते सेल आहे हा सगळा, आणि ह्या सगळ्या आतल्या सेल ऑर्गॅनिली आहेत. इथून एक असं फोल्ड तयार होतो आणि व्हॅक्युअल तयार होते. म्हणजे एखादं आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया असेल तरी आपल्या ते सेलमध्ये येते, ती सेल इन्फेक्ट करते. आता करोनाचं तुम्हाला माहिती आहे, तो कोरोना व्हायरस कोविड आहे, तो डिस्ट्रॉय करतो सगळी सेल, किंवा म्हणजे कुठली पण सेल असू दे, मोस्टली दे लंग, आणि लॅटरॉन सगळ्या पेशी किंवा सगळे सेल्स डिस्ट्रॉय होताना डेथ कॉजेस. तर या प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून जो एखादा मटेरियल आत येत असेल तेव्हा ही लायझोझोमल आहे ते ह्याला जाऊन चिकटती, ऍक्टिव्ह होती, आणि ती स्वतः खाऊन टाकते त्याला म्हणायचं ऑटोफेगी, आणि मग न्यूट्रलाइज करते, म्हणजे अँटीबॉडी तयार करतं. मग आपल्याला औषध न घेता पण काही जणांना इम्युन पॉवर चांगली असेल तर बरी वाटतं, काही जणांना नाही वाटत, इम्युन पॉवर कमी असेल तर मग तुम्ही ओरली अँटीबॉडीज टॅबलेट घेऊन ते रिकव्हर करू शकता. आणि मग हे न्यूट्रलाइज केले तर एक्झोसायटोसिस म्हणजे बाहेर टाकलं जातं. इंडोसायटोसिस म्हणजे जे मटेरियल आत घेतलं जातं त्याला म्हणायचं इंडोसायटोसिस, आणि हे बाहेर टाकलं जातं त्याला म्हणायचं एक्झोसायटोसिस. मोस्ट इम्पॉर्टंट रूल इथं दाखवलेलं आहे. फेगोसायटोसिस म्हणजे पिनोसायटोसिस आणि रिसेप्टर मेडिएटेड इंटोसायटोसिस. रिसेप्टर्स म्हणजे तुमच्या प्रत्येक सेलला रिसेप्टर्स असतात. तुम्हाला आता पटकन टच, सेन्स ऑफ टच कळतं, किंवा का कळतं तर रिसेप्टर्स आर प्रेझेंट. तुमचं जे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे
त्याचे शेवटची टोकं असतात ती आपल्या स्किनला असतात म्हणून सेन्स ऑफ टच कळतं तुम्हाला, त्याला म्हणायचं रिसेप्टॉर्स. तसेच सेलच्या बाहेर पण रिसेप्टॉर्स असतात, स्पाइक्स असतात. आता करोनाचा व्हायरस बघितला तर त्याला असा तो काटेरी आहे, तर त्याला ते रिसेप्टॉर्स असतात, असं असतात ते. मग जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होतं तर तो व्हायरस अडकतो, तर तो न्यूट्रलाइज करायला पाहिजे. नाही झाला तर तो व्हायरस आपल्या म्हणजे त्या सेलमध्ये येतो आणि सगळं सेल डिस्ट्रॉय करत. जेव्हा अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन न्यूट्रलाइज केलं जातं तिथे लॉक अँड की मेथड असते. तिथे दिसतं बघा, हे हा व्हायरस ह्याच्यात अडकला ना, हे त्याला खाऊन टाकतो आणि ऑटोफेगी होऊन न्यूट्रलाइज करतो. आणि जेव्हा इन्फेक्शन सिव्हिअर असेल तसं होत नाही, सगळ्या सेल्स डिस्ट्रॉय होणार आहेत आणि मग हे बाकीची सगळी इम्युन सिस्टीम काम करायचं बंद करते. सो phagocytosis, pinocytosis and receptors present inside the cells which has to neutralize the foreign bodies. आता ही सगळी फंक्शन्स आहेत बघा, लायझोझोमचे फंक्शन्स आहेत. इथे ही सेल दाखवलेली आहे मी, त्याच्यातला हा हिरवा कलरचा लायझोझोम आहे. काय काय काम करतो बघा. ऑर्गॅनिझम डेव्हलपमेंट आहे, सेल ऍडिजन आहे, सेल मायग्रेशन, मायक्रोबायल किलिंग आहे, अँटीजिन म्हणजे प्रेझेंटेशन आहे, सायटोटॉक्सिक किलिंग आहे. म्हणजे आता सगळी सांगितलेली आहे मी. सायटोटॉक्सिक म्हणजे एखादी विषबाधा झाली असेल तर न्यूट्रलाइज काम करायचं, काम कमी करतं. कोलेस्ट्रॉल ट्रान्सपोर्ट करतं. जीन रेग्युलेशन महत्वाचं काम, बिकॉज डीएनए ने आरएनए इथं आहे म्हणून. आणि आता इथं काय आहे, डिग्रेडेशन मध्ये लिहिलेले बघा, फेगोसायटोसिस, बायोसायटोसिस आणि इंडोफायटिक आणि ऑटोफेगिक. देन प्लाझ्मा मेम्ब्रेन रिपेअर, मग अशी सांगितलं मी, प्लाझ्मा मेम्ब्रेन एक्झोसायटोसिसच्या वेळी कट झालेलं असतं, आहे तसंच परत सील केलं जातं, त्याला म्हणायचं प्लाझ्मा मेम्ब्रेन रिपेअर. देन मेटाबॉलिक सिग्नलिंग आहे. मेटास्टेसिस म्हणजे काय होतं बघा, जेव्हा एखादे सेल्स कॅन्सर होतं किंवा इन्व्हॅजन होतं, त्याला म्हणायचं मेटास्टॅटिक स्टेज, म्हणजे डिव्हिजन होत असते सेलची. देन आता मगाशी सांगितलं मगाशीच की अँटीजन प्रेझेंटेशन, म्हणजे तुम्हाला अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते आणि सेल जे टॉक्सिक आहे ते न्यूट्रलाइज होतं. पॉइझनिंग आणि मोर्टिलिटी, पॉइझनिंग आहे ते सगळं निघून जातं. आणि इट ऑल्सो हेल्थ महत्वाचं फंक्शन आहे की फर्टिलायझेशन. लायझोझोमल ॲक्रोझोमल कॅप्सूल्स फॉर्म होती आणि इट हेल्प्स फॉर पेनिट्रेशन ऑफ स्पर्म इनसाइड द एग, आणि मगच दुसरा जीव तयार होतो, अदरवाईज नाही. ती मगाचीच फिगर आहे. ऑटोफेगी म्हणजे मगापासून सांगत होते बघा, हा जर फॉरेन मटेरियल असेल आणि हे ऑटोफेगी आहे, तर हे कम्स इन कॉन्टॅक्ट विथ स्वतःच लायझोझोम, तो फॉरेन मटेरियल खाऊन टाकते आणि त्याला न्यूट्रलाइज करते, त्याला म्हणायचं ऑटोफेगी. आणि मग ह्याला म्हणायचं इंडोसायटोसिस, हे बाहेर टाकलेलं जातं ते एक्झोसायटोसिस. जे काही बॅक्टेरिया किंवा व्हायरस इन्फेक्शन झालेलं आहे ज्याच्यामुळे आपण आजारी पडणार आहे, ते सेलमध्ये येतं, लायझोझोम आहे त्याला खाऊन टाकतं, म्हणून त्याला म्हणायचं सुसायडल बॅग्स. म्हणजे काल मी सांगितलं की जसं एखादं जनावर मेली की बरेच जण अजून पण फेकून देतात बघा, मग तिथं कावळं, कुत्रं येऊन किंवा गिधडं येऊन खायची आधी, आता गिधडे सगळे नाहीच झालेले आहेत, त्याला म्हणजे स्कॅव्हेंजर म्हणजे गिधाड. आणि मग आपला परिसर कसा स्वच्छ राहतो तसं पेशी स्वच्छ ठेवायचं काम कोण करतं, तर हे लायझोझोम करतं, नाहीतर सगळी टॉक्सिक होईल आणि इट शुड बी कार्सिनोजेनिक, आणि मग डे टू डे ऍक्टिव्हिटीज अजिबात नाही आहेत होणार. म्हणून खूप महत्वाचं काम आहे, म्हणून याला म्हणायचं की सुसायडल बॅग्स. आणि आता सांगितलेली ही सगळी फंक्शन्स आहेत, मगाची सांगितलेली लिहिलेली आहेत. ती मला पीपीटी पाठवते, छानपैकी याचा अभ्यास करा. तर हा सगळा सिलेबस संपलेला आहे माझा, म्हणजे सेल ऑर्गॅनिलीचा. आता एक राहिलेलं आहे कुठलं, तर फॉसिल्स राहिलेलं आहे, त्याचं एक प्रॅक्टिकल आहे आणि एक 2-3 मार्काचं त्याच्यावरचं मी तुम्हाला फॉसिल मधलं टाकीन आणि टेस्ट पाठवते, तेवढ्या टेस्ट सोडवा आणि मग त्याच्यातली एक्झाम तुम्हाला परीक्षेला असेल. आता आज मी जेनेटिक्सचं एक्झाम, आज शेवटची तारीख आहे, तुम्ही जर्नल पाहिजे तिने सबमिट करा, नसेल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमचा इश्यू तुमच्याबरोबर, सांगायचं काम मी करते, काय करायचं ते बघा.